नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आलेलो आहोत आज येवला येथील सोनाली पैठणी आणि हँडलूम्सच्या दुकानामध्ये. तुम्ही बघताय इथे साड्या बनवल्या जातात. साड्या, हा, या सगळ्या ताई इथे बघताय ना, ह्या साड्या बनवतात. बरं, कुठली साध्या सुद्धा नाही बरं का, पैठणी. बघा बघा, सगळ्या ताईंचे चेहरे बघा कसे खुलले ते. हा, तर आपला सोहळा सख्यांचा आज आपण इथे साजरा करणार आहोत. काय म्हणाल? इथेच का? कळेल कळेल, सगळं कळेल, सगळं सांगतो मी. पण त्याआधी आतमध्ये तर जाऊया. चला, या लवकर या. नमस्कार ताई. मंडळी, आपण येवला येथील सोनाली पैठणी आणि हँडलूम्सच्या या भव्य दुकानामध्ये आपण आलेलो आहोत. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो ना, आपण सोहळा सख्यांचा इथेच का साजरा करणार आहोत, तर त्यासाठी कारण आहे. कारण कसं आहे, सणासुदीचे दिवस असले की सगळ्या आपल्या माझ्या या सगळ्या ताई आहेत ना, छान नटतात खटतात. म्हणजे जितकं आपण सुंदर दिसण्यासाठी त्यांना जितकं काही करायचं असतं त्या सगळ्या गोष्टी त्या करतात. हां, पण जेव्हा साडी निवडायची वेळ येते तेव्हा मात्र अर्धा तास म्हणू नका, 1 तास म्हणू नका, 2 तास म्हणू नका. कपाट उघडल्यानंतर आज कुठली साडी नेसायची इथून सुरुवात होते. हां, आणि त्याच्यातच जास्तीत जास्त वेळ जातो. आणि त्यातून पैठणी असेल तर विचारूच नका. पैठणी म्हणजे आहा, पैठणी म्हणजे जीव की प्राण असतो सगळ्या ताईंसाठी, हो की नाही? आणि त्यासाठीच आज आपण या भव्य दुकानामध्ये इथे आलेलो आहोत. आणि या सोनाली पैठणी आणि हँडलूम्स म्हणजे येवलामध्ये हा एक मोठा ब्रँड आहे. आणि ह्या ब्रँडचे सर्वेसर्वा भाऊसाहेब खोकले आणि त्यांचा परिवार आज आपल्या सोबत आहे. त्यामुळे सोहळा सख्यांचा आपण आज या परिवारासोबत आपण साजरा करणार आहोत. आणि त्यांच्याबरोबर खेळणार आहोत, गप्पाही करणार आहोत आणि बघणार आहोत की आजच्या भागामध्ये हुकमाची राणी कोण होणार आहे ते. नमस्कार. हां, सगळ्यांना हुकमाची राणी व्हायचं आहे. पण त्याआधी मी भाऊसाहेबांना विचारणार आहे की भाऊसाहेब, हा तुमचा सगळा परिवार आहे, तर सगळ्यात आधी तुम्ही सगळ्यांची आम्हाला ओळख करून द्या. ती माझी मिसेस. नमस्कार. नमस्कार ताई. ती माझी मुलगी. नमस्कार. हा माझा मुलगा. ती आमची सुनबाई. अच्छा, सुनबाई का? बरं, ठीक आहे. नमस्कार. ती आमची भाची. काय? ओके, भाची ताई. नमस्कार. ती आमची मामा मामी. मामा मामी. ओके. ती आमची दाजी आणि दाजी. दाजी. सगळ्या परिवार इथे आले. पण या कोण आहेत? याची ओळख करून नाही दिली तुम्ही ह्या ताईंची? अच्छा, हे अच्छा स्टॅच्यू आहेत. ओके, मला वाटले ते आपले आपण ताई इथे आले. हरकत. नमस्कार ताईंनो. यांचं एक आपलं बरं आहे, साड्यांनी दिसून उभे आहेत तिथे. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की सोनाली पैठणीची सुरुवात कधी झाली आणि कशी झाली? सोनाली पैठणीची सुरुवात 2014 पासून एक 4 हातमागापासून सुरुवात केली होती. तर 4 हातमागापासून मी एक शेतात सुरुवात केली होती. आपल्याकडे झालं ना, हां, एक शेतामध्ये स्वतःचं शेत होतं म्हणून शेतामधून सुरुवात केली होती. 4 हातमागापासून मी एक आदिवासी मुलं घडवत गेलो, त्याचे कारा घेऊन 4चे 2, 2चे 10 असे हळूहळू मध्ये 100 हातमागाची सुरुवात शेतातच केली. 2014 ते 2025 पर्यंत मी शेतातच धंदा केला आणि शेतातच दुकान टाकलं. हळूहळू तिथं सगळे लांबचे कस्टमर वगैरे सगळे माझे शेतात आहेच. आणि प्रत्येकजण विचारायचे, बघ शेतात बी साडीचं दुकान कसं काय चालतं? तर शेतात बी साडीचं दुकान आपण जवळजवळ 2014 ते 2025 पासून चालवलं. पण त्याच्यानंतर आपण ही 2023ला ही जागा घेतली. हिच्यात हळूहळू 2023ला मग त्याच्यातून हळूहळू इथे हे डेव्हलप केलं दुकान. आता हे 6 महिन्यापासून दुकान चालू केलं, पण अजून दुकानची कामाची ही सुरुवात आहे. अजून तुमचा हा ब्रँड अत्यंत लोकप्रिय होणार, यात वादच नाही. आणि अख्खा महाराष्ट्र बघणार आहे, महाराष्ट्रापर्यंत सोनाली ब्रँड पोहोचणार आहे. हा जो ब्रँड किंवा सोनाली ब्रँड सुरू करताना काय काय प्रसंगांना सामोरं जावं लागलं किंवा काय काय चॅलेंजेस होते ते? तसं साडी क्षेत्रामध्ये आमचं काही कुठं बी कोणाचं हे नव्हतं. साडी क्षेत्रामध्ये म्हणजे आमचं कुठं काही नव्हतं, कोणाचाच अनुभव काहीच नव्हता. पण आपणच एक कुठंतरी
कामाला जात होतो सुरुवातीला, तिथला एक अनुभव पाठीशी होता. त्याच्यानंतर आपल्याला वाटलं त्यांचं एवढं मोठं चालतं, आपण बी काहीतरी केलं पाहिजे. मग छोटाची सुरुवात केली होती आपण, एक 4 हातमागापासून. मग 4 हातमागापासून सुरुवात केली आणि घरातूनच सुरुवात केली ती, एकदम छोटंसं. समजा सगळ्यात अडचणी होत्या, पैशाच्या, कॅपिटल सगळं, म्हणून एकदम छोटीशी सुरुवात केली होती. पण ती छोटीशी सुरुवात करताना आपण त्याच्यात एक कारागीर पण एवढे नव्हते तेव्हा. पूर्वी 2014 पाशी सुरुवात केली तेव्हा पैठणीचे कारागीर खूप कमी होते. मग त्यातून आपणच सगळे आजूबाजूचे जे एकदम त्यांना रोजगार नव्हता, एकदम आदिवासी मुलं होते. मग त्या मुलांना आपण हे पैठणी सत्रात आणलं, त्यांना घडवलं. नंतर मग 2 वर्ष कोविड आला. मग कोविडच्या नंतर थोडंसं हे झालं. मग त्याच्यानंतर परत मोठा मग हळूहळू 2 वर्ष थोडी तकलीफ झाली कस्टमरमध्ये यायला वगैरे. मग थोडं जाहिरात वगैरे सगळ्याच मोठे 2 वर्षात भरपूर एवढे कारागीर सांभाळायचे, हो करायचे. सगळे मोठा सेटअप आणि सगळं बनवून आपण सगळ्यात मोठ्या ब्रँडला साड्या देतो, पुरवतो. पण मग सोनालीच नाव का? सोनाली पैठणीचं आता एक माझ्या मुलीचं नाव होतं, सोनाली. अच्छा, हो. हा, आज त्या शेतातल्या दुकानापासून एक भव्य दुकान इथे येवल्यामध्ये निर्माण झालेलं आहे. कसं वाटतं हा सगळा प्रवास बघता? खूप आनंदच वाटतो. आता तिथून एकदम छोट्यातून करून असं एवढं मोठं, असं एकदम स्वप्न वाटतं आपण एवढं मोठं दुकान करतो असं. म्हणजे आता कधी असं वाटलं नव्हतं आपण एवढं मोठं दुकान करू, एवढं मोठं दुकानाचे मालक हो, असं कधी स्वप्नात नव्हतं बघितलं. पण ते साकार होताना दिसतंय आपलं हळूहळू. वा, खूप छान. आणि खरंच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं कौतुक आहे सर, ज्या पद्धतीने तुम्ही हा सगळा प्रवास तुमचा सांगितला. मला ताईंना विचारायचं आहे, ते सगळ्यात आधी पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं द्वारका खोकले. अच्छा. आणि माहेर कुठलं? दुगलगाव. आणि सासर? सासर आडगाव. सासर आडगाव. जसं आपण म्हणतो की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, अर्थातच तुमची साथ सरांना होती. काय सांगाल तुम्ही तुमचा प्रवास, किंवा तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीचा स्ट्रगल करावा लागला, किंवा कुठल्या कुठल्या प्रसंगानं तुम्हाला सामोरं जावं लागलं? हां, स्ट्रगल तर फारच करावं लागलं. कारण की आम्ही दोघं बघायला असल्यामुळं ते खरेदी वगैरे बाहेर असायचे. आणि मी इथं माझ्या बहिणीचा मुलगा आणि मी दुकानावर थांबायचे. त्यामुळं आम्ही दोघं इथं दुकान सांभाळायचो. आणि आमचं दुकान असल्यामुळं खरेदी वगैरे हँडलूम असल्यामुळं ते रेशीम वगैरे फार काम असतं बघायचं. आणि त्यांच्या मागं मला स्ट्रगल करावंच लागलं. घर पण बघायचं, हो, व्यवसायही बघायचा. हो, घर बघून व्यवसाय बघितला. किती वर्ष झालीत लग्नाला? 20 वर्ष झाली. 20 वर्ष झालेली आहे. हो. 20 वर्षाचा हा सगळा संसार तुमचा. बरं, कसं आलं होतं स्थळ म्हणजे सरांचं स्थळ म्हणजे तेव्हा म्हणजे खूप साधारण परिस्थिती होती. इकडे पण होती आणि तिकडे पण होती. खूप साधारण परिस्थिती होती आमची. म्हणजे आम्ही कधी स्वप्नात बघितलं नव्हतं आमचं असं काही दुकान होईल का, आम्ही काही व्यवसाय करू. आम्ही सुरुवात आम्हीच केली ना, कारण की घरची कोणी सुरुवात म्हणजे त्यांनी काही सुरुवात नाही केलेली. सुरुवात आम्ही केली, त्यामुळे आम्हाला स्ट्रगल खूप करावं लागलं. अर्थात, नक्की. हो. काही तुमची मेहनत आणि तुमची सोबत सरांसोबत होतीच. त्याच्यामुळेच खरं तर एका छोट्या दुकानापासून आज एक भव्य दुकान तयार झालेलं आहे इथे. आणि हे सगळं कौतुकास्पद आहे हा सगळा प्रवास. आणि मला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला शुभेच्छा. पण मी इथे आल्यापासून तुम्ही मार्क केले, माझ्याकडे नीट बघितलं नाही आहे तुम्ही माझ्याकडे. खरंच सांगतो, बघितलं तुम्ही माझ्याकडे नीट? मामा, बघितलं का? हे जे जॅकेट घातले ते कुठले? इथलंच आहे. इथे दिसलं होतं छान. मी म्हटलं हे छान आहे जॅकेट. तर मला लगेच तुमचे स्टाफ होता तो आला, सर म्हटलं हे एकदा घाला. तर कसा दिसतोय मी? हां, छान दिसतोय की नाही मी? मग असं आहे, हे सगळे हे सोनाली ब्रँडचं जॅकेट आहे. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा सांगेन की येवलामध्ये किंवा नाशिकमध्ये ज्यांना कोणाला पैठणी घ्यायची असेल किंवा अशा प्रकारचे जॅकेट्स घ्यायचे असतील पुरुषांसाठी, तेव्हा या दुकानाला नक्कीच भेट द्या. बरं, मी सगळ्यांबरोबर तर गप्पा तर करणार आहेच, पण आता आपण सुरुवात करूया खेळाला, कारण त्या खेळातूनच होणार आहे हुकमाची राणी. काय विचार करताय? साड्यांच्या दुकानामध्ये ज्या सगळे असे महिलांचे असे पुतळे असतात तसं नाही आम्ही. हां, ह्या ज्या साड्या तुम्ही बघतायत ह्या मी खरेदी केलेल्या नाही आहे, तर ह्या आपल्या सोनाली ब्रँडच्या सगळ्या पैठणी आहेत. आणि हे सगळं जे काय माझ्या अंगावरती सगळ्यांनी या साड्या जे काय अशा टाकलेल्या आहेत, त्यामागचं कारण असं आहे की हाच आपला पहिला खेळ आहे. इथे सगळे जे दादा आहेत, मामा आहेत, दाजी आहेत, त्यांच्याबरोबर हा आपण खेळ खेळणार आहोत. आणि या खेळाचं नाव आहे 2 घडीचा डाव.
म्हणजे ह्यातली प्रत्येक साडी मी प्रत्येक दादाकडे देणार आहे आणि 1 2 3 म्हटल्यानंतर कमीत कमी वेळेमध्ये त्या साडीची घडी घालायची. कळलं का दादा? ओके, चला तर मी एक एक साडी मी प्रत्येक दादाकडे देतो. आणि ही मला अत्यंत आवडलेली साडी मामांकडे लगेच तयारच आहे. हा मला वाटतं हा सवय असतात घरी लगेच लगेच काही बोलायच्या आधी लगेच सुरू झाला घडी घालायला. दररोज घडी घालते साडीची. आमचा पहिल्यांदाच आहे आमचा. 1 मिनिट, मामा म्हणते दररोज साड्यांच्या घड्या ह्या घालतात. ताई इतकं काम सांगते का घरामध्ये? हा नाही ओ ह्या घ्या घड्या घाला, हा असं नाही ना? नाही असं नाही, हरकत नाही. पण आपल्याला तुम्ही पण प्रयत्न करायचा. मामा माझी पहिलीच वेळ असेल कसली साडीची घडी घालायची. हा? तुमच्यामुळे योग आली. माझ्यामुळे योग आलाय साडेचा घडी घाले. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. पण खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आपल्या घ्यायचं. रेडी? 1 2. हा दुसरी गोष्ट म्हणजे ना, तुमच्या समोर साडी ठेवलेली आहे, तीच साडी हा, ह्याच्यातली काढायची नाही. ओके रेडी? हा तयार आहे थोडी. 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये. हा ओके ठीक आहे. रेडी? 1 2 3. ओके शाबाश 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 शाबाश, व्हेरी गुड. दाजी आणि मामांचं जे काय चाललंय त्यांना ताटच मिळत नाहीये कुठे. हा कुठून सुरुवात करायची आणि कुठे संपवायचं कळतच नाहीये दाजींना. दाजी 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 करा ना लवकर दाजी. आणि अत्यंत व्यवस्थित घडी पाहिजे. हा कशी तरी आपले गुंडाळून ठेवायचे नाही. हा ओके, सगळ्यांची घडी घालून झालेली आहे. सगळ्यात आधी ह्या दादाची घडी. ओ हो अगदी व्यवस्थित. मामा तुम्ही बरोबर बोलला होता. नशीब काढले पोरीनं. हा असा नवरा मिळालाय जो साडीची घडी अगदी व्यवस्थित घालू शकतोय. मला पूर्णपणे खात्री आहे घरामध्ये सगळ्या साड्यांची घडी हा माझा दादाच घालत आहे. मनापासून हसली आहे, मनापासून हसले म्हणजे हे खरं आहे. हरकत नाही. पण दादा खूप छान घडी घातलेली आहे तू. आणि त्याच्यानंतर भाऊसाहेबांनी ही घडी घातलेली आहे, चांगली सही घडी घातलेली आहे. बरं मला ताईंना विचारायचं, ताई काय म्हणणं आहे, कशी घडी घातली? छान घातली. मस्त घडी घातली. आणि आता मामांनी त्या साडीची घडी घातलेली आहे. चांगला प्रयत्न आहे. ताई कशी घातलेली आहे ही घडी? छान घातली, पहिल्यांदा घातली ना, खूप छान घातली. आणि आता दाजींनी जी काय साडीची घडी घातलेली आहे ही म्हणजे साडी घेतलेली ही जे करून घडी घडी घालायची म्हणजे सही गुंडाळून दिलेली आहे दाजींनी. कधीच घातली त्या मानानं चांगली घातली साडीची घडी. ओके, मग जाते वेळी दाजी ही त्यांना घेऊन द्या. हा बघा तसा व्यवसाय वाढवलाय त्यानं. ओके दाजी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. आणि आता वेळ आलेली आहे निर्णयाची. कमीत कमी वेळेमध्ये ज्या दादांनी साडीची घडी घातलेली आहे तो आहे दाजी नाही तर हा दादा. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे, जोरदार. तर इथे एक अशी एक व्यक्ती आपल्या सोबत आहे जी सोनाली पैठणी आणि हँडलूम्स ब्रँडचे सर्व्हिसराव भाऊसाहेब कोकले यांची कन्या ती आज आपल्या सोबत आहे. मला तिला खरं तर विचारायचंय की बाबांनी तर त्यांनी त्यांचा प्रवास सांगितला, पण ही दुसरी पिढी आता तुझी. तर हा जो सगळा डोलारा इतका उभा केलेला आहे, हा जो व्यवसाय इतका मोठा झालेला आहे, तर त्यांना तो व्यवसाय पुढे नेण्याचं काम तू करतेस. ह्याच व्यवसाय करायचं तू का ठरवलंस? हा व्यवसाय आमचा आता बाबांपासून चालत आलेला आहे, तर मग मी याला अजून पुढे नेईल. अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचलेला नाहीये, त्यामुळे मी ठरवलं की हाच व्यवसाय पुढे नेईन, अजून लोकांपर्यंत पोहोचवेल. पण मला एक मला असं म्हणजे सांगावं असं वाटते की आता एरवी कसं की आम्हाला की आता माझी आई माझ्या पप्पांकडे किंवा साड्यांसाठी हट्ट केला जातो. तुम्हाला तो कधीच हट्ट करावा लागला नसेल ना? नाही. हा की बाबा मला साडी हवी आहे असं कधीच हट नाही ना? समोरच असेल ना ही साडी, ती पण साधी सुद्धी नाही तर पैठणी आहे की नाही? त्या बात आहे ताई, खूप छान वाटलं आणि तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचाली करता. मंडळी आता ह्या पहिल्या खेळानंतर आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि तो खेळ सुद्धा इतकाच मजेशीर असणार आहे आणि त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी.
चला तर मग जाऊया आपल्या या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कसं आहे, आपल्या संस्कृतीमध्ये वटपौर्णिमा, रक्षाबंधन यालाच नाही तर वस्त्रांमध्ये सुद्धा धाग्याला फार महत्व आहे. म्हणजे पैठणी बनवताना, त्या पैठणीवरती काम करत असताना एक एक धाग्याला किंमत आहे. आणि जेव्हा हाच धागा दुसऱ्या धाग्याला विणतो तेव्हाच एक सुंदर अशी पैठणी तयार होते. आणि आपला हा पुढचा खेळ त्या संदर्भातलाच आहे, त्या धाग्याला धरूनच आहे, ज्या खेळाचं नाव आहे एक धागा सुखाचा. तो खेळ काय असणार आहे, तो कसा खेळायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहेच. पण त्याआधी मला सरांना विचारायचं आहे की सर, पैठणीला इतकं महत्त्व का आहे? म्हणजे सगळ्या ताईंसाठी पैठणी म्हणजे फार काय असतं त्या साडीसाठी? पैठणी कशी पूर्वीपासून पैठणी चालत आली. राजे महाराजापासून पैठणी पूर्ण वस्त्र महावस्त्र म्हणून घालत आलेली. पहिली ही पूर्वी पैठणी पैठणला बनायची. त्यानंतर काही मुलांच्या काळात काही झाल्यानंतर काही कारागीर मग येवल्याला आले. मग येवल्याचं मोठं महत्त्व, मग येवल्यात खूप मोठी कारागीर तयार झाली पैठणी. तेव्हापासून पैठणी येवल्याची प्रसिद्ध झाली खूप. पैठणला साड्या बनायच्या म्हणून ते पैठणी. हां, पैठणी नाव म्हणून पैठणी पडलं पूर्वी त्याचं नाव पैठणीचं. पण मला म्हणजे पैठणीची सुरुवातच करत तर त्याची किंमतच इतकी असते. पण सगळ्यात महागातली पैठणी, सगळ्यात त्याची काय किंमत असते? सगळ्यात महागाची पैठणी ही कारागिराची कला कौशल्य ठरल्या जाते. पैठणी सुरुवात 10,000पासून तर अगदी 5 लाखापर्यंत पैठणी तयार होते. पण मग ती आहे पैठणी तुमचा? हां, आमच्याकडे पूर्वी आम्हाला बघायला आवडेल ती पैठणी. पैठणी बघा सरी, सर्वात महागाची पैठणी सरी ही महागातली पैठणी सगळ्यात. आणि ह्याची काय किंमत असेल? साधारण ही पैठणीची किंमत एक 3.5 लाख रुपयापर्यंत पैठणीची किंमत आहे. 3.5 लाख बाबा, 3.5 लाखाची पैठणी. आता मला असं विचारायचं की ही एवढी 3.5 लाखाची पैठणी बनवायला किती वेळ लागतो, म्हणजे किती दिवस लागतात? हिला कमीत कमी सर ही पैठणी बनवायला 4 ते 4.5 महिने लागतात. 4.5 महिने? हां, 2 कारागीर काम करतात. अच्छा. पूर्ण दिवसभरात या पैठणीत 1 इंच 2 इंच काम होते. हे पूर्ण काम आहे ना, तुम्ही बघितलं बघा, हे असं वरतून जर बघितलं हे बघा, हे धागे वगैरे तुम्ही जर बघितलेत असं वाटतं हे पॅच वर्क आहे, असं वाटतं बघा हे पॅच वर्क आहे. बरोबर. पण हे एक धाग्याने बनवलं बघा, दोन्ही बाजू सेम दिसतं पैठणीचे बघा, खालून आणि वरून. हे ओरिजिनल पैठणीचं महत्त्व असतं. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. खरं तर या पैठणीबद्दल, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये एक उत्सुकता असते पैठणीबद्दलचं. आणि मी ऐकलं होतं की लाखांमध्ये पैठणी असते. आज मी प्रत्यक्षात अनुभवले आणि बघितले. 3.5 लाखाची पैठणी हा भाग जेव्हा माझी आई बघेल ना, ती माझ्या मागेच लागणार आहे की मला अशी साडी हवी आहे. पैठणीबद्दल आपण जाणून घेतलेलंच आहे. आणि आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे अर्थातच एक धागा सुखाचा. हा एक धाग्यांचं बंडल आहे. मी हे बंडल प्रत्येक ताईकडे देणार आहे. सगळ्या ताईंनी उभं राहायचंय. आता खेळ असा आहे की खरं तर एक धागा जोडून एक छान पैठणी तयार होते. पण इथे आपल्याला धागा सोडायचा कमीत कमी वेळेमध्ये. जे बंडल आहे त्याचा पूर्ण धागा सोडायचा आहे आणि ते जे आतमधलं जो पूर्ण काढायचं आहे. पण ते काढत असताना हातात तर पडलं नाही पाहिजे ते बंडल, आणि ते पूर्णपणे सोडून ते आतमधलं जे पुठ्ठ्याचं जे रीळ आहे ते हातात राहिलं पाहिजे. 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित पूर्णपणे सोडायचं. हा, ओके. 1 2 3. दाजींचं बंडल पडलं. ओके, या ताईंचं झालेलं आहे पहिला नंबर. ओके, व्हेरी गुड. आज होणार आहे ताई. रीळ पडलेला आहे त्याच्यामुळे मामी पण बाद झालेली आहे. ओके. आणि सुनबाई मध्ये, आणि सुनबाई पण एकदम. अरे हरकत नाही. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. अर्थातच निर्णय तुमच्या समोर आहे. आजच्या या खेळाची विजेती आहे वैष्णवी ताई. एकदा जोरदार तयार झाल्या पाहिजे. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. ओ हो, अर्थात निर्णय तर लागलेला आहे. पण त्याआधी मला खरं तर या ताईंना मला विचारायचं की ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 2 वर्ष. 2 वर्ष झालेली आहेत लग्नाला. ओके, हरकत नाही. माहेर कुठलं? पिंपळखुटे. माहेरी असताना दिवाळी कशी साजरी करायची? माहेरी असताना दिवाळीला खूप मजा यायची आणि नवीन कपडे, फटाके दिवाळीला.
माहेरी असल्यावरती वेगळाच आनंद होतो. आणि इथे सासरी असताना दिवाळी काय फरक आहे त्यामध्ये? सासरी असल्यावरती जिम्मेदारी असते, माहेरी असल्यावरती जिम्मेदारी नसते. नसते, जबाबदारी असते. हो, सासरी जबाबदारी असते आणि माहेरी लाड असतं. लहान असतं. आणि आजच्या खेळाची आणि अर्थात आजच्या भागाची हुकुमाची राणी तर मी विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. वैष्णवी ताई याबरोबर हे गिफ्ट हॅम्पर. मंडळी, आजच्या भागामध्ये खेळ आणि गंमत सोडली तर एक अत्यंत यशस्वी गोष्ट आज आपण इथे शिकलो. क्षेत्र कुठलेही असू दे, कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला तुमच्या मागे येण्याशिवाय पर्याय नाही. ताई, माई, आजी, मावशी, अक्का, तुम्ही या सगळ्या जणी कर्तबगार पुरुषाच्या मागे अगदी खंबीरपणे उभ्या असतात. म्हणूनच त्या कष्टातून संसार फुलतो आणि हाच मनोरंजनाचा वसंत आपण फुलवत राहूया आणि भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत. तेव्हा तुम्ही बघत राहा तुमचा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.